नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। विश्रामबागच्या भाजी मंडई जागेवर उभारला बगीचा। तानाजी सावंत संबंधितांवर कारवाईची केली मागणी। सांगली दिनांक 28 हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रामबाग परिसरातील भाजी मंडईच्या आरक्षित जागेवर माजी नगरसेवकाच्या मागणीनंतर बगीचा करत नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली आहे आणि याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा, विश्रामबागला भाजी मंडई उभी करा अशी मागणी सावंत यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महापालिका क्षेत्रातील एक सुनियोजित शहर म्हणून विश्रामबाग वसवण्यात आला आहे। सांगली गावठाणापासून मिरजेकडे सांगली विस्तारत गेली, त्यात हार्ट ऑफ सिटी अशी विश्रामबागची ओळख आहे। एक सुनियोजित शहर म्हणून वसवण्यात आलेलं आहे। परिसरात शाळा, महाविद्यालय, मॉलसह मोठी नगरवस्ती आहे। महापालिकेचा 100% कर अदा करणारा हा परिसर आहे। या परिसरात भाजी मंडई नसावी हे दुर्दैव आणि या परिसरातील दांडेकर हॉलच्या मागील बाजूस असणाऱ्या ज्ञानेश्वर चौकातील सर्वे नंबर 365 यावर भाजी मंडईचे आरक्षण आहे। सन 2017 साली तत्कालीन महापौर हरुण शिकलगार यांच्याकडे पाठपुरावा करून मंडईसाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र या परिसरातील एका माजी नगरसेवकांनी मंडईची अडचण नको यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बगीचा उभारण्यात आला। वास्तविकतः आरक्षित जागेत बगीचा उभारून पालिकेच्या पैशांचा गैरवापर केलेला आहे, याची तातडीनं चौकशी करावी। या जागेवर सुसज्ज अशी भाजी मंडई उभारण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान आयुक्त गांधी यांनी तातडीने संबंधित विभागास चौकशीचे आदेश दिले आहेत। यावेळी मनसेचे सुरेश टेंगळे, विठ्ठल शिंगाडे, प्रकाश साळुंखे, अमित पाटील, प्रशांत जमघई, प्रकाश माळी, प्रशांत कांबळे, महेश मोरे, अनिकेत गायकवाड उपस्थित होते। दूषित पाण्याबाबत सुद्धा निवेदन। विश्रामबाग परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने याचे निवेदन आयुक्तांना देण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असून साथीच्या आजारांना निमंत्रण दिलं जात आहे। या भागातील जलकुंभ स्वच्छ करावेत, तसेच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। आज सांगलीमधील विश्रामबाग परिसरातल्या 2 समस्येविषयी सन्माननीय आयुक्त सत्यम गांधी यांना आज भेटलो। मुळात आज त्यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं, हे मूळचे बिहारचे, परंतु अतिशय उत्तम प्रकारे मराठी बोलले। ते मराठीमध्ये बोलत असताना असं वाटलं नाही की ते परराज्यातील आहे। यापूर्वीचेही आयुक्त होते, पण ते मराठीत बोलत असताना समजत होते की हे बाहेरच्या राज्यातले आहेत, परंतु गांधी हे उत्तम मराठी बोलतात। त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद। त्यांचा आदर्श इतरही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी घ्यावा असं मला वाटतं। राहिला विषय विश्रामबाग परिसरातली 2 समस्येबाबत आज आयुक्तांना भेटलो। आयुक्तांना भेटल्यानंतर पहिला विषय असा होता की अनेक दिवस सांगलीमधील विश्रामबाग परिसरामध्ये दूषित पाणी येत आहे। या संदर्भात गेल्या 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलं, त्यावेळेला पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या। पाण्याच्या टाक्या साफ केल्यानंतरही दूषित पाणी काय येतंय याबाबत आज आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं की सदरच्या पाईपलाईन आहेत त्या गंजलेल्या आहेत। सदरच्या पाईपलाईन मध्ये कुठं कट झालेल्या आहेत, त्यामुळे गटरचं पाणी त्यामध्ये जाऊन किंवा ड्रेनेज लाईन चालू जी आहे त्यामुळे कुठं पाईपलाईन कट होऊन त्यामध्ये ड्रेनेजचं पाणी किंवा इतर पाणी गेल्यामुळे विश्रामबाग परिसरामध्ये हा अशुद्ध पाणी येत आहे। तर ताबडतोब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून त्याची माहिती घेऊन 8 दिवसात शुद्ध पाणी मिळेल असं आश्वासन दिलं। राहिला विषय दुसरा विषय, विश्रामबाग हा या परिसरामध्ये 100% टॅक्स महापालिकेला आम्ही भरतो, कारण इथं उच्च शिक्षित लोक, व्यापारी किंवा अनेक मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असणारा हा परिसर आहे। हा सांगलीची हार्ट ऑफ सिटी आहे, परंतु ह्या हार्ट ऑफ सिटीला ह्या सुशिक्षित लोकांना, ह्या व्यापारी लोकांना भाजी घेत असताना रस्त्यावरली भाजी घ्यावी लागते, धुळीतली भाजी घ्यावी लागते। याबाबत 2016 पासून मी महापालिकेशी पाठपुरावा करतो। तत्कालीन महापौर त्या काळचे, त्या महापौरांकडून 50 लाख रुपये निधी मी दांडेकर हॉलच्या पाठीमागे एक आरक्षित भूखंड आहे जो भाजी मंडईसाठी आरक्षित आहे, या भूखंडावरती मंजूर करून त्याचा प्लॅनही तयार केला, नकाशे तयार केले आणि त्यासाठी निधी आणला आणि तो त्या ठिकाणी भाजी मंडई, सुसज्ज अशी भाजी मंडई उभी करायची होती। परंतु त्यानंतर महापालिका निवडणुका आल्या, महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता बदलली आणि तो विषय राहून गेला। त्या ठिकाणचे माजी नगरसेवक, त्यांच्या घरासमोर ही भाजी मंडई होते, त्यांना त्रास होईल, तिथल्या लोकांना त्रास होईल,
केवळ 4 लोकांपायी अनेक कुटुंबांना तुम्ही त्रास देताय. या आत्ताचे आमदार त्यावेळी आमदार होते, त्यांनी त्या ठिकाणून दुसरीकडे भाजी मंडई, सुसज्ज भाजी मंडई, मोठी भाजी मंडई करू म्हणून वल्गना केल्या, मीडियामध्ये बातम्या छापून आणल्या. ठीक आहे, बोललो इथं नाही तर तिथं कुठंतरी भाजी मंडई होते ना, ते महत्वाचं आहे. भाजी मंडई होणं महत्वाचं आहे माझ्यासाठी, परंतु ती आजपर्यंत काही झाली नाहीये. आज पाहता त्या ठिकाणी भाजी मंडईच्या जागेवरती बागकाम केलेलं आहे. त्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठेकेदारी केली आणि त्या ठिकाणी बाग बनवलेली आहे. ज्या ठिकाणी भाजी मंडईचं आरक्षण आहे त्या ठिकाणी बाग कशी काय होऊ शकते? आरक्षित जागेमध्ये बाग कशी काय होऊ शकते? मग अधिकारी काय करत होते? नगरसेवकाला पाहिजे तर अधिकारी करत काय होते? याबाबतचा जाब आम्ही आज आयुक्तांना विचारला, तर आयुक्तांनी त्यावरही चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करू व भाजी मंडईला खरोखर जी जागा असेल त्या ठिकाणी तर विश्रामबागला भाजी मंडईची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी भाजी मंडई उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासित केलं आहे.